नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं सर्वांचं अंकिता रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत अंडा ग्रेव्ही ही रेसिपी बनवणार आहोत। अंडा ग्रेव्ही बनवण्यासाठी सर्वप्रथम 2 टोमॅटो आणि 1 कांदा घ्यायचा आहे व त्याचे स्लाइसेस करून घ्यायचे आहेत। त्यानंतर बारीक चिरलेला हा कांदा आणि टोमॅटो गरम कढईमध्ये परतण्यासाठी टाकायचा आहे व त्यानंतर यामध्ये 1 चमचा सोया तेल ॲड करायचं आहे। टोमॅटो आणि कांदा लालसर रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। अशा प्रकारे लालसर भाजून घेतल्यानंतर कांदा आणि टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये भाजून घेतलेला टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे। अंडा ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी 5 देशी अंडी घेतलेली आहेत उकडून व त्याची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर गरम कढईमध्ये 1 चमचा सोया तेल ॲड करायचं आहे व ही उकडून घेतलेली अंडी तेलामध्ये तळून घ्यायची आहेत। उकडलेली अंडी अशा प्रकारे तेलामध्ये तळून घेतल्यामुळे अंडा ग्रेव्ही एकदम रेस्टॉरंटसारखी चविष्ट होते। उकडलेली अंडी तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आणखी 1 चमचा सोया तेल ॲड करायचं आहे व मगाशी तयार करून घेतलेली टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट तेलामध्ये ॲड करायची आहे आणि ही पेस्ट फोडणीसाठी तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे। अंडा ग्रेव्हीसाठी ही टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट वापरल्यामुळे अंडा ग्रेव्हीला एकदम छान टेस्ट आणि थिकनेस येते। टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट परतून झाल्यानंतर कढईमध्ये वाटून घेतलेल्या कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट ॲड करायची आहे व ही लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट देखील थोड्या वेळासाठी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे अंडा ग्रेव्ही मसाला किंवा अंडा करी मसाला ॲड करून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा मिर्च पावडर ॲड करायची आहे व 1 चमचा गरम मसाला देखील यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हे मसाले तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर यामध्येच घरगुती काळं तिखट देखील 1 चमचा टाकून घ्यायचा आहे। अंडा ग्रेव्हीसाठी काळं तिखट वापरल्यामुळे अंडा ग्रेव्हीला एकदम जबरदस्त टेस्ट येते। यानंतर यामध्ये अर्धा चमचा बारीक मीठ टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आणि अंडा ग्रेव्हीसाठी अर्धा लिटर पाणी कढईमध्ये ॲड करायचं आहे आणि हे सर्व मसाले पाण्यामध्ये थोडा वेळ उकळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ही उकडून घेतलेली अंडी कढईमध्ये टाकून घ्यायची आहेत। ग्रेव्हीमध्ये ही अंडी छान मिक्स करून घ्यायची आहेत। त्यानंतर या ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला थोडीशी ताजी कोथिंबीर चिरून घ्यायची आहे आणि उकळलेल्या अंडा ग्रेव्हीमध्ये स्वादासाठी ही कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर कोथिंबीर ॲड केल्यानंतर ही अंडा ग्रेव्ही गॅसच्या मंद आचेवरती 15 ते 20 मिनिटं उकळून द्यायची आहे। 15 ते 20 मिनिटं ग्रेव्ही उकळून घेतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण बघू शकताय आपली मसालेदार अंडा ग्रेव्ही खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकताय या अंडा ग्रेव्हीला एकदम रेस्टॉरंटसारखा टेक्स्चर आलेला आहे। अंडा ग्रेव्हीची ही चमचमीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।